रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यामागील 2 दिवसांपासून मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत प्रचारासाठी आयोजित सभांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका करताना सभेत आपल्या आक्रमक भाषणातून खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करीत पुन्हा आपल्याला जुनं सोन्याचे दिवस परत पाहिजे असतील तर काँग्रेसच्या पाठीशी आपण उभे राहा असं आवाहन करीत भगीरथ भालके यांना मताधिक्य देण्याची विनंती ग्रामस्थांना केली आहे. यावेळी तानाजी खरात, सिद्धेश्वर अवताडे, मुरलीधर दत्तू, बसवराज पाटील, भारत बेदरे, पांडुरंग चौगुले, मारुती वाकडे, प्रशांत साळे, नितीन पाटील, राहुल घुले, दौलत माने, सचिन नकाते, श्रीकांत पवार, ऋतुराज भिले, गुलाब थोरबोले, विनोद पाटील, मुरलीधर सरकळे, रवी किरण कोळेकर, शहाजी उन्हाळे, जमीर सुतार, संजय जगताप, मनोज माळी, शिवाजी काळे, समाधान दत्तू, शहाजान पटेल, प्रशांत गायकवाड, शंकर उन्हाळे, दादा दोलतोडे, कांतीलाल ताटे, अजित यादव, परमेश्वर लेंडवे, अशोक माने यांच्यासह नंदेश्वर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यावर जोरदार टीका करीत केवळ भूलथापा मारणे आणि एखादा ग्रामस्थ काम घेऊन गेला तर त्याला आपल्या गटात येण्याचा आग्रह धरणे अशा प्रकारचे काम लोकप्रतिनिधींनी केल्याचं म्हटले तर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फसणवीस असा करीत मंगळवेढ्याच्या विविध प्रश्नाबाबत केवळ नारळ फोडले जातात परंतु प्रत्यक्षात काम काहीच होत नाही अशी परिस्थिती असल्यानेच सामान्य जनताच आता त्यांना धडा शिकवेल असा विश्वास भगीरथ भालके यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके. काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आपल्या नंदेश्वर गावातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, तरुण सहकाऱ्यांना उद्याच्या 20 तारखेला 4 नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या आपल्या भागाची, गावाची, तालुक्याची काम सेवा करण्याची संधी द्या विनंती करायला मी तुमच्या समोर बंधूंनो उपस्थित आहे. या निमित्तानं उपस्थित आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताईजी शिंदे, उपस्थित दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, आपले सहकारी सिद्धेश्वरजी अवताडे, मुरलीधरजी दत्तू, सुरेश तात्या कोळेकर, बसवराजजी पाटील, भारतजी बेदरे, पांडुरंगदादा चौगुले, प्रशांतजी साळेसर ज्यांनी नुकताच आपल्याला मला पाठिंबा आशीर्वाद या ठिकाणी दिला ते कांतीलालजी ताटे, राहुलजी गुले, संभाजी लवटे, उपस्थित या गावातील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिवानांना दोलतोडे, आदरणीय बजरंगजी चौगुले, दादासाहेबजी मदने, दाजी गरंडे, आबासाहेबजी पाटील, नामदेवजी डांगे, दादासाहेबजी दोलतोडे, राहुलजी कसबे, गुरुलिंगजी दोलतोडे, गेनाबापू दोलतोडे, बबलू गरंडे, बाळू मोठे, सतीश क्षीरसागर, सुनील मोठे, सुनील कसबे, अण्णा गरंडे, तुकाराम गरंडे, मनगा गरंडे, दिलीप गरंडे, योगेश गरंडे, चांदबाई शेख,
ज्ञानेश्वर गरंडे, सुनील कांबळे, सलीमबाई शेख, लक्ष्मण मेटकरी, गणेश जोरवड, दामू सलगर, दत्ता दोलतोडे, शरद कटरे, बाळू खडतरे, प्रभाकर कळकुंबे, गफूरबाई शेख, मुन्ना राठी, गिरिराज बर्दे, उपस्थित सर्व वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या 20 तारखेला लोकशाहीतला पवित्र दिवस साजरा करत असताना घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला पवित्र अधिकार मतदान रूपी आशीर्वाद देण्याचा तो दिवस आणि त्या दिवशी मतदान करत असताना पुढच्या 5 वर्षाचा लोकप्रतिनिधी आणि यापूर्वी 3.5 पावणे 4 वर्षापूर्वी निवडून गेलेला लोकप्रतिनिधींनी आपल्या भागाचा, आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी, या भागातल्या शेतीच्या, पिण्याच्या, पीक विमा, दुष्काळ निधी या सगळ्या गोष्टीबद्दल या 3.5 पावणे 4 वर्षात किती वेळा आपल्या त्या पवित्र भवनामध्ये आपल्यासाठी आवाज उठवला, हे सगळं बघून तपासून उद्याच्या 20 तारखेला आशीर्वाद द्या ही सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी करतो. कारण 4 महिन्यापूर्वी या भागातनं निवडून गेलेला 2014चा खासदार, 2019चा खासदार आपल्यासाठी काम करत नाही, आपलं म्हणणं मांडत नाही, आपली अडचण त्या ठिकाणी बोलत नाहीत, भांडत नाहीत, मौन व्रत धारण करतात, परंतु आपले सुखदुःखाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेत मांडत नाहीत, भांडत नाहीत. म्हणून ती निवडणूक बंधून वडीलधारी मायबाप जनतेने हातात घेऊन आपल्या लढणाऱ्या, आपल्यासाठी अडचणीच्या काळात भेटणाऱ्या खासदार आदरणीय ताईंच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची भूमिका बजावून त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून 45,500 मताधिक्य आशीर्वाद देण्याची भूमिका आणि ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी बंधून त्या ठिकाणी पार पाडली. आणि आपल्या हक्काचा निवडून गेलेला खासदार, लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भांडू शकतोय, बोलू शकते. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये समाजाच्या बाबतीतला मांडलेला प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या, घरकुलाच्या बाबतीत मांडलेला प्रश्न बंधूंनो 3 ते 4 महिन्यातच आपल्याला दिसून आलं की आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर कशा पद्धतीनं बदल दिसून येतोय. मग म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी बंधूंनो आताच आदरणीय पांडुरंग दादांनी सांगितलेल्या पद्धतीनं आज जे आपल्याला पचवायचं काम लोकप्रतिनिधींच्या कडून आणि त्यांच्या या चुकीच्या शेतकऱ्याच्या, सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्याच्या, मजुरांच्या आणि इथल्या माता भगिनींच्या विरोधातल्या या चुकीच्या भाजपच्या सरकारकडून बंधूंनो जे फसवण्याचं, लुबाडण्याचं काम आपल्याला सुरू आहे ते कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी, उकडून फेकण्यासाठी उद्याची 20 तारीख आपल्या जीवनातली अतिशय महत्वाची आहे बंधूंनो. कारण आपल्या भागातल्या वाडवडिलांनी सांगितलंय की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. खऱ्या अर्थानं बळीराजाच्या, शेतकऱ्याचं जर राज्य आपल्या राज्यात आणायचं असेल तर आपल्याला एकवटून हाताच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला आशीर्वाद रूपी मतदान देऊन दाखवावं लागेल. कारण या भागात ज्यावेळी आमच्यावरती पीक विमा, काय नंदेश्वर गावातल्या शेतकऱ्याच्या पीक विम्याची परिस्थिती आहे, आज आपल्या भागातल्या शेतकऱ्याला बंधूंनो गेले 3-3.5 वर्ष झालं पीक विम्याचा 1 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळाला नाही. आपल्या मंगळवेढच्या तालुक्याच्या पलीकडे बंधूंनो जत तालुका आहे, जत तालुक्याचा आमदार काँग्रेसचा आहे, सरकार भाजपचा आहे, पण त्या तालुक्यात या आठवड्यात तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 95 हजार रुपयाची रक्कम पीक विम्याची त्या दरम्यान मिळाली आहे. सांगतोय ते तपासा. आज 14 तारीख आहे, त्या ठिकाणी आणखी आठवड्याभराचा मतदानाला काळ आहे. जर चुकीचं असेल तर ते सिद्ध करा. तिथं त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तिथं मिळाली आहे. माझ्या मंगळवेढ्यातल्या तालुक्यातला शेतकरी का पीक विम्याच्या पासून वंचित आहे? मग का सध्याच्या विद्यमान आमदारांनी एकदा तरी तुमच्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी होतं? आमचा प्रश्न भांडायला पाहिजे होता, बोलायला पाहिजे होता. नाही, पीक विम्याचा त्या ठिकाणी तुम्ही बोलला नाही. आमच्यावरती वादळी वाऱ्यानं नुकसान झालं, घरं उद्ध्वस्त झाली, दारातली मुखी जनावरं मृत्युमुखी पडली, पंचनामा करायची नाटकं त्या ठिकाणी झाली. किती नंदेश्वर गावातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 1 रुपयाची रक्कम मिळाली? तुम्ही त्या ठिकाणी उठून सांगावं. मग तुम्ही
लोकप्रतिनिधी म्हणून बोलू शकत नाही आमच्या पाण्याच्या बाबतीत स्थितीच्या. कारण 2009 ते 2020चा आदरणीय पांडुदादांनी या ठिकाणी सगळा उतरात भारतनानाच्या माध्यमातून सांगितला. कारण 2009च्या पूर्वी या भागातल्या शेतकऱ्याला माझ्या वडिलांनी नानांनी एक शब्द दिला होता की भले दुष्काळात आपण जन्मलो आलो असलो तरी दुष्काळात त्या ठिकाणी मरायचं नाही. म्हणून तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर 2009 पासून झपाटल्यासारखा पाठपुरावा करून बंधूनो त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना करायची नाही हा विधिमंडळातला ठराव असताना देखील आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय या राज्यातले नेते मग तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्याकडे शिंदे साहेबांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून बंधूनो 2014ला मंजुरी त्या ठिकाणी घेतली. मात्र 2014 ते 19 हेच आपल्या शेतकऱ्याच्या विरोधातलं भाजपचं सरकार त्या ठिकाणी होतं. त्यांनी मुद्दा म्हणून या योजनेमध्ये अडथळा आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 2.2 TMC मधलं 1.2 TMC पाणी वगळलं, 24 गावातली 14 वगळण्याचं पाप त्या ठिकाणी केलं आणि 5 वर्ष इथल्या शेतकऱ्यांना प्रमुखांना घेऊन न्यायालयीन लढा लढण्याची भूमिका भारतनानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. आणि 19ला तिसऱ्यांदा तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर नानांच्या विचाराचं बंधून सरकार आलं. वगळलेलं पाणी वगळलेलं त्या ठिकाणी गावं पुनर्समावेश केले आणि कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या टेबलला फाईलचा पाठपुरावा करत असताना नानांना कोरोनाची त्या ठिकाणी दरम्यानची लागण झाली आणि आपल्यातून त्या ठिकाणी नाना गेले. नानांच्या नंतर झालेले पोटनिवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या नंतर या विद्यमान आमदारांनी गावोगाव येऊन एकदा सांगावं किती वेळा तुम्ही या योजनेसाठी पाठपुरावा केला. एक कागद जर त्या ठिकाणी जर जोडलेला दाखवला असेल तर बंधूंनो म्हणेल ते त्या ठिकाणी ऐकायला मी तयार आहे. आज मी आणली म्हणून सांगत असताना जे बंधूंनो JR दाखवतायत ना हे लोकप्रतिनिधी त्या JR मधला पहिला पॅरेग्राफ वाचा. 2014च्या शासन मान्यतेनुसार मंजुरी देण्यात येत आहे. 2014ला कुणी शासन मान्यता आणली एकदा लोकप्रतिनिधींनी गावोगाव जाऊन त्या ठिकाणी सांगावं. म्हणून या योजनेच्या बाबतीत या उलट तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्हाला गावात येऊन बोलण्याचा अधिकार नव्हता. म्हणून या विद्यमान आमदारांनी गावापासून 2-2 किलोमीटर बाहेर घोंगडी बैठकीच्या निमित्तानं आले आणि सांगितलं की पैसे मंजूर आहेत, निधी त्या ठिकाणी आम्ही घेतलाय, काम सुरू करू. लोकसभेचे इलेक्शन झालं, 4 महिन्यात काय झालं सांगायला तयार नाहीत. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी 4 दिवस या राज्याला समाजाला शेतकऱ्याला सर्वसामान्याला माता भगिनीला फसवलेला तो फसवणीस त्या ठिकाणी तालुक्यात आणला आणि त्याच्या त्या भ्रष्ट आणि दृष्ट त्या ठिकाणी हाताने नारळ फोडण्याचं पाप परत एकदा करून शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं काम त्या ठिकाणी या विद्यमान आमदारांना लोकप्रतिनिधींना केलं. मात्र त्या बंधूंनो योजनेतले भारतनानांनी समाविष्ट केलेल्या अनेक गोष्टी मुद्दामन जाणून बुजून वगळण्याचं पापन काम त्या ठिकाणी केलं. तुम्ही म्हणाल काय तर ज्या ठिकाणी कॅनल मधून मान नदीत पाणी सोडायचं आणि गुंजेगावला जवळजवळ त्या योजनेमध्ये 60 कोटी रुपयाच्या रकमेचा बंधारा बंधूंनो बॅरेज त्या ठिकाणी होता. पण या विद्यमान अतिशय हुशार इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी काय केलं तो प्रमुख बॅरेज बंधाराच वगळण्याचं पाप केलं आणि त्या ठिकाणी काय केलंय 4 एकराचं शेततळ पाडायचं म्हणून आणि त्या 4 एकराच्या शेततळ्यातनं 2.2 TMC पाणी त्यात अडवायचं आणि त्यातनं उचल पाणी करून 17,000 हेक्टर 24 गावातल्या 17,000 हेक्टर गावात त्या ठिकाणी जमिनीला त्या ठिकाणी 4 एकराच्या शेततळ्यातनं पाणी द्यायचं. इतके प्रचंड हुशार हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. म्हणून तुम्हाला कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारायचं आहे 1 एकराच्या 2 एकराच्या 4 एकराच्या शेततळ्यातून किती त्या ठिकाणी पाणी साठू शकतंय. अरे तिथं पलीकडे उचेटांपासून खाली आरळीपर्यंत 4 मोठे मोठे बंधारे आहेत, त्यात अर्धा ते 1 TMC पाणी त्या ठिकाणी साठवता मुश्किल होत आहे. मग तुम्ही 4 एकराच्या शेततळ्यातून 2.2 TMC पाणी साठवायचे जर भाषा करून माझ्या शेतकऱ्याला वेड्यात काढायचं काम त्या ठिकाणी करत असेल तर हा चुकीची प्रवृत्ती आणि हा चुकीचा लोकप्रतिनिधी बंधूंनो बदलण्याची उद्याची 20 तारखेची लढाई आहे. त्या लढाईमध्ये आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती त्या ठिकाणी करतो. कारण या 3.5-4 वर्षात मी ज्यावेळी गावोगाव जात होतो 1 महिन्याच्या पूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी तुमच्या गावात त्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या 17 गावात वेगवेगळ्या गावात मुक्काम केला. बंधूंनो आपल्या देखील गावात आपला आराध्य दैवत असणाऱ्या बाळकृष्ण महाराजाच्या मठामध्ये मी त्या दिवशी मुक्काम केला. त्यावेळी शेतकऱ्यांनी इथल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी
सांगितलं की या 3.5 पावणे 4 वर्षात या भागातल्या कुठल्याही गावातला एखादा प्रमुख सरपंच असेल, शेतकरी नागरिक त्या ठिकाणी या विद्यमान आमदाराकडे काम घेऊन गेल्यानंतर आमदाराची भाषा काय, माझ्या गटात या, माझ्या पक्षाचं काम करा, माझं काम केलं तरच तुमचं त्या ठिकाणी काम करतो. अरे ही भावना लोकप्रतिनिधीची असली पाहिजे का? 11 वर्षाचा भारत नानाचा काळ देखील तुम्ही जवळून बघितलाय, अनुभवलाय. 11 वर्षाच्या काळात या तालुक्यातल्या कुठल्याही सरपंच आणि गावातल्या प्रमुखाने शेतकऱ्यांनी सांगावं की नानांच्याकडे मी काम घेऊन गेलोय, गावच्या विकास कामाच्या बाबतीत गेलोय, माझ्या एखाद्या नंदेश्वर गावातल्या वाडी वस्तीवरच्या बांधावरचा शेतातला डीपी जळलाय आणि आई ओळखीच्या अनोळखीचे शेतकऱ्यांनी फोन केला तर नानाने कधी त्याला त्या ठिकाणी माझ्या गटात ये, पक्षाचं काम कर, मग तुम्हाला त्या ठिकाणी निधी देतो, पैसे देतो. एक जणांनी जरी सिद्ध केला तर म्हणेल ती माझी उमेदवारी आहे, त्याला ऐकायची त्या ठिकाणी तयारी आहे. कारण लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेचं प्रतिनिधित्व त्या पवित्र भवनामध्ये करत असतो. याचा विसर सध्याच्या आमदाराला त्या ठिकाणी झालाय. आणि म्हणून दंडेलशाहीनं, हुकुमशाहीनं, एखाद्यानं लोकशाही पद्धतीनं कुणी म्हणणं मांडलं, लोकशाही पद्धतीनं एखादं त्या ठिकाणी गोष्ट सांगितल्यानंतर त्याला विरोधक समजून पोलीस स्टेशन अधिकारी हाताशी धरून अॅट्रॉसिटी सारख्या केसेस घालणं, समाजामध्ये वाद भांडण त्या ठिकाणी लावणं, मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या तालुक्यात कितीतरी वेळा या लोकप्रतिनिधीने केलं, जे या अगोदर 40-50 वर्षाच्या इतिहासात बदलून कधीच आपल्या मंगळवेढ्याला, कारण संतांची भूमी म्हणून आपला मंगळवेढा तालुका त्या ठिकाणी ओळखला जातो, अशा पद्धतीची लोकप्रतिनिधीची वृत्ती त्या ठिकाणी नव्हती. कारण आपण इथं बरेच वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आहेत. कैलासवासी मारवाडी वकील साहेबांची आज जयंती आहे. त्यांनी देखील या भागाचं प्रतिनिधित्व त्या दरम्यान केलं. त्यांच्यापासून ते भारत नानांच्या 2020च्या त्या काळापर्यंत एकदाही कुठल्या लोकप्रतिनिधीने सुडाची, द्वेषाची, पोलीस स्टेशनला हाताशी धरून कुणाला नाक त्रास द्यायचा, एखाद्या माझ्या शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतातल्या बांधावरचा 4 पाट्या मुरुम टाकून स्वतःच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावरती देखील टाकायचा तुम्हाला अधिकार राहिला नाही का? लगेच बगल बच्च्याकडून सांगितलं जातं आणि त्याच्यावरती मुरुमाच्या आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कारवाईच्या केसेस केल्या जातात. ही प्रवृत्ती कधीच नव्हती आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला जागृतीनं मतदान करणं बदलून काळाची त्या ठिकाणी गरज आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे आपण वळलोय, बघितलं जातोय, नंदेश्वर मधल्या गावातून हजारो लिटरचं रोजचं दूध संकलन बदलून होतंय. महाविकास आघाडीचं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचा दर 36-37 रुपये दुधाचा दर होता. आज दुधाचा दर जर तपासला 28 रुपये हातात येईपर्यंत शेतकऱ्याला, माझ्या दुग्ध व्यावसायिकाला चिंता आहे, हातात येतील का नाही काळजी आहे. मग ही परिस्थिती कुणी केली आहे? ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्याच्या विरोधातल्या भाजपच्या सरकारनं त्या ठिकाणी केली आहे. राज्याचे दुग्ध विकास मंत्री वर्षापूर्वी आपल्याला दुधाच्या अनुदानाचे गाजर त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं. मग स्वतःच्या जिल्हा अहिल्यानगर मध्ये जर ते दुधाचं अनुदान देत असतील तर का माझा मंगळवेढा तालुका, नंदेश्वर गाव त्या ठिकाणी वगळलंय म्हणून एकदा तरी या विद्यमान आमदारानं त्यांच्या त्या सरकारमधल्या मंत्र्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता. पण नाही बदलून शेतीच्या पाण्याच्या बाबतीत विचारला नाही, लाईटच्या बाबतीत विचारला नाही, पीक विम्याच्या बाबतीत विचारला नाही. आमच्यावर गारपीट झाली तुम्ही बोलला नाही, आमच्यावर वादळी वाऱ्यानं नुकसान झालं तुम्ही बोलला नाही. उलट 3000 कोटीचा निधी आणला म्हणून सांगताय. 3000 कोटीचा निधी आणला तर नंदेश्वर मधनं हुन्नूरकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती बघा, नंदेश्वरकडनं मंगळवेढ्याला जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती बघा. आज कुठल्याही भागाला, गावाला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती आज इतकी प्रचंड वाईट परिस्थिती आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही. मग जर तुम्ही 3000 कोटीचा निधी आणला असता तर आमचे रस्ते, आमच्या पीक पाणी, शेतीचं पाणी होऊ शकत नसेल तर हा निधीचा बुडबुड्याचा आकडा आज लोक त्या ठिकाणी ऐकून त्रस्त झालेले आहेत. आणि याचं उत्तर देण्याची उद्याची बंधून ही 20 तारीख आहे. आणि म्हणून निधी आणला चुकीच्या पद्धतीनं, दंडेलशाही, हुकुमशाही प्रवृत्तीनं, मी पैशाच्या जोरावर, मी त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं ही माझ्या समोरच्या हाडामासाची माणसं वाकवू शकतोय, लोळवू शकतोय, या पुढच्या आमदाराला जर वाटत असेल तर लोकशाहीचा पवित्र अधिकार बजावण्याची, लोकशाही टिकवण्याची बंधून उद्याच्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून ती गरज त्या ठिकाणी लोकशाही टिकवत असताना महाविकास आघाडीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं बंधून वचननामा त्या ठिकाणी दिलेला आहे. तो वचननामा सांगण्यापूर्वी या भागातल्या जे छावणी चालकांची परिस्थिती आज काय आहे बघा.
2018-19ला छावण्या त्या ठिकाणी इथलं पशुधन वाचवलं पाहिजे, इथल्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे म्हणून जवळजवळ तालुक्यातल्या 60-62 गावातल्या प्रमुखांनी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी छावण्या चालवून इथलं पशुधन जोपासण्याचं, शेतकऱ्याला हातभार लावण्याचं काम या भाजपच्या चुकीच्या सरकारच्या काळात काम केलं. पण त्या माझ्या 60-62 तिथल्या प्रमुखांना आज छावणी चालकांचं बिल अद्याप त्या ठिकाणी मिळालं नाही. आज त्यांच्यावरती कर्ज त्या ठिकाणी मारून टक्केवारी काढून त्या दरम्यान त्या छावण्या चालवल्या होत्या. पण त्या छावण्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीकडे मदत मागायला गेल्यावर नेहमीप्रमाणे आमच्या पक्षात या गटात काम करा, त्यांना इतकं भान राहिलं नाही की त्या 62 पैकी 40 त्यांचंच त्यांनी काम केलं होतं, एवढं देखील त्यांना त्या दरम्यान भान राहिलं नाही. इतक्या खालच्या पातळीला या तालुक्यातली परिस्थिती बंधूनो या लोकप्रतिनिधीने केलेली आहे. म्हणून वचननामा त्या दरम्यान दिलेला आहे की वचननाम्याच्या बाबतीत महाविकास आघाडीचं काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर बंधूनो 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भाजपच्या सरकारसारखं 100-100, 150-150 JR काढून आपल्याला फसवण्याचं काम न करता 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्यासाठी सांगितलेली आहे की शेतकरी समृद्धी योजना काढून सरसकट काँग्रेसच्या विचाराचं सरकार आल्यानंतर 3 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करायचंय भूमिका आणि वचननामा काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेला आहे. आणि जे नियमित कर्ज पुरवठा करतात शेतकरी त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान पर मदत बँकेच्या थेट त्यांच्या खात्यात मदत त्याची द्यायची. दुसरा वचननामा दिलाय इथल्या तरुण बेरोजगारांच्या तरुणांच्यासाठी जे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय पण नोकरीच्या प्रतीक्षेत मोठमोठ्या शहरात फिरतायत, आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी फिरतायत, त्यांना हातभार आणि हातात हात देण्यासाठी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर खात्यावरती 4,000 रुपयाची मदत प्रत्येक महिन्याला देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाचा दुसरा वचननामा आहे. तिसरा वचननामा बंधूंनो दिलाय माता भगिनींच्यासाठी, मुलींच्यासाठी. आज सध्या 1,500 रुपये दिले म्हणून सांगत असताना कारण लोकसभेला तुम्हाला हद्दपार करण्याच्या इथल्या समस्त मायबाप जनतेने ठरवल्यानंतर या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून यांनी लाडकी बहीण योजना आणली. पण लाडकी बहीण योजना आणून 1,500 रुपयाची तुटपंची मदत करून तुम्ही जर त्या ठिकाणी त्या माता भगिनी आशीर्वाद द्यायला पाठीमागे उभा राहतील असं वाटत असेल तर एकीकडे त्याच माझ्या माता भगिनींच्या सर्वसामान्यांच्या महागाईनं प्रचंड त्यांचं नुकसान, कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं, कबर डबोडण्याचं काम एकीकडे केलंय. आज शेतकऱ्यांचे खत असतील, बी बियाणं असतील, फवारणीचे औषध असतील किंवा खुरप्यापासून नांगरापर्यंत ट्रॅक्टर पर्यंत असेल किंवा माता भगिनीच्या रोजच्या आपल्या जेवणाच्या त्या ठिकाणी दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी असतील ह्या जर तपासल्या बंधूनो तर 10 दिवसापूर्वी आपण प्रत्येकाने दिवाळीचा आनंदाचा उत्सवाचा सण त्या ठिकाणी साजरा केला. तुम्ही कोणी दिवाळीचा बाजार आणायला गेला नसेल तरी चौकशी करा. कारण लाडकी बहीण योजना यायच्या अगोदर खायचं तेल 100 रुपयाच्या आत होतं, आज 150 रुपये त्या ठिकाणी झालंय. मूगडाळ तपासा, तुरडाळ तपासा, तांदूळ तपासा, साखर तपासा, त्या ठिकाणी कोणतेही रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टीचं जर दर तपासलं तर गेल्या वर्षीची दिवाळी साजरी करायला माझ्या गावातल्या या सर्वसामान्याला 1,500-2 हजाराचा जर बाजार लागला असेल तर त्याला या वर्षीच्या दिवाळीला 4-4.5-5 हजार रुपये कमी पडले, पुरले नाहीत. ही परिस्थिती इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. मग तुम्ही काय केलं? 3 पट 4 पट आमच्याकडनं आमचं हिसकावून घेतलं आणि आम्हाला 1,500 रुपये जर दिलं म्हणून सांगत असेल तर महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा तिसरा वचननामा दिलाय माता भगिनींच्यासाठी की त्या ठिकाणी महागाई तर आम्ही कमी करूच पण 3,000 रुपयाची रक्कम प्रत्येक महिन्याला माता भगिनींच्या खात्यावरती त्या ठिकाणी देऊ आणि त्या माता भगिनीला आणि त्या मुलींच्यासाठी एसटीचा ज्या शाळेला जात आहेत, कॉलेजला जात आहेत त्यांच्यासाठी बस एसटीचा प्रवास मोफत देण्याचं तिसरा वचन दिलेलं आहे. चौथं त्या ठिकाणी सांगितलंय की जात न्याय जनगणना. कारण आज जे समाज रस्त्यावरती उतरतोय, मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरती उतरून न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी लढतोय, न्याय हक्क मागतोय. पण सरकारने दिलं काय? लाट्या दिल्या, काट्या दिल्या, दिवसा ढवळ्या गोळ्या झाडण्याचं काम या त्या ठिकाणी चुकीच्या गृहमंत्र्यांनी केलं. म्हणून याचा जाब विचारायची उद्याची 20 तारीख आहे. तीच परिस्थिती माझ्या धनगर समाज बांधवांच्या बाबतीत देखील. अरे या गृहमंत्र्यानं फसवणुकीनं 2014च्या अगोदर या राज्यातल्या तमाम धनगर समाज बांधवांना सांगितलं होतं की माझ्या हातात या राज्याची सत्ता द्या. पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला न्याय देतो म्हणून सांगितलं. 2014
2014 ते 2024 आहे बंधूनो, 10 वर्षात 8 वर्ष यांच्याकडे सरकार आहे. अजून यांची पहिली कॅबिनेट त्या ठिकाणी होती आहे. मग धनगर समाजाच्या बांधवाच्या प्रति हे न्याय. मुस्लिम समाज माझा रस्त्यावरती उतरलाय. मुस्लिम समाजाबद्दल जातीयतेचं विष घालवून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारे भाजपचं सरकार. माझा कोळी समाज रस्त्यावरती उतरलाय, लिंगायत समाज त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलाय. म्हणून या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर महाविकास आघाडीकडून 4था वचननामा आहे. जात न्याय जनगणना करून त्यांना न्याय त्या ठिकाणी द्यायचा. आणि 5वा आणि अंतिम वचननामा आहे, या भागातल्या प्रत्येक नागरिकांचा कुटुंबाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी उतरवून आरोग्य विमा कवचाच्या माध्यमातून त्याला 25 लाखापर्यंत, मग एखाद्याला दवाखान्याची अडचण आली, संकट आलं तर त्याला ऑपरेशन असेल किंवा औषधोपचारासाठी 25 लाखापर्यंतचा विमा कवच द्यायचा. हे 5च गोष्टी बंधूंनो महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्याकडून सांगितलेलं आहे. त्यामध्ये शेतकरी, माता भगिनी मुले असतील, बेरोजगार तरुण असेल, या भागातल्या त्या ठिकाणी प्रत्येक समाज असेल किंवा या भागातल्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या बाबतीत या 5 गोष्टी बंधूंनो सांगितलेल्या आहेत. आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपला आशीर्वाद उद्याच्या 20 तारखेला महत्वाचा आहे. कारण येणाऱ्या आठवड्याभराच्या काळात अनेक जण संभ्रमावस्था दिशाभूल या तालुक्यात पसरवतील. काही 4 दिवसापूर्वी आपल्याला बघायला ऐकायला मिळालं असेल की समविचारी आघाडीचा अमुक अमक्याला पाठिंबा, समविचारी आघाडीचा तमुक तमक्याला पाठिंबा. पण मुळात मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं समविचारी आघाडीची स्थापनाच मुळात हा चुकीचा लोकप्रतिनिधी त्या साखर कारखान्यात चेअरमन म्हणून गेल्या पंचवार्षिक मध्ये चुकीचं लोकांना त्रास, लोकांना सूडबुद्धीनं वागण्याचं काम त्या ठिकाणी करत होता. आणि हा चुकीचा माणूस खड्यासारखं बाजूला सारायचं म्हणून इथली जन त्या ठिकाणी समविचारी आघाडी एकत्रित येऊन तुम्ही देखील इथल्या मायबाप शेतकरी सभासदाने 3000 मताच्या फरकानं त्या ठिकाणी पॅनलला विजय संपादन करून हाच लोकप्रतिनिधी खड्यासारख्या साखर कारखान्यातनं बाजूला फेकून दिला. त्याच्याच विरोधात माझी उद्याची 20 तारखेची लढाई आहे. त्या ठिकाणी ही निवडणूक आहे. म्हणून समविचारीच्या आघाडीच्या माध्यमात कोण संभ्रमावस्था त्या ठिकाणी करत असेल तर समविचारी आघाडीचे सगळे नेते मंडळी तोच चुकीचा माणूस बदलण्यासाठीच्या उद्याच्या 20 तारखेला ठामपणे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. हे उद्याच्या 20 तारखेला आणि निकालातून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आज प्रत्येक समविचारी आघाडी असेल, आदरणीय सिद्धेश्वरजी अवताडे या ठिकाणी उपस्थित आहे. बबनराव अवताडे साहेबांनी त्या ठिकाणी काल पाठिंबा व्यक्त केला. का व्यक्त केला बंधूंनो? आणि हा सध्याचा विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी ज्यांच्या हाताला त्या ठिकाणी धरून तुम्ही लहानाचं मोठं झाला, ज्यांच्या हाताला धरून तुम्ही समाजकारण राजकारण शिकला, ज्यांच्यावर तुम्ही सत्तेवरती पदावरती गेल्यानंतर त्यांच्या नाही त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक प्रमुख पदाधिकारी वडीलधाऱ्यांच्यावरती गाव पातळीला अन्याय अत्याचार करणार असाल तर ही हुकुमशाहीच्या विरोधात बंधूंनो त्यांनी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं लोकशाहीची निवडणूक आहे. ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची निवडणूक आहे. आणि जनशक्ती आणि लोकशाही एकत्रित आल्यानंतर तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी ही, कारण 6 तारखेला निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना या मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रचंड त्या ठिकाणी समुदाय उपस्थित राहून त्याच दिवशी मला त्या ठिकाणी सांगितलं की आजपासूनची ही निवडणूक भगीरथ तुझ्या एकट्याची त्या ठिकाणी राहिलेली नाही. तुझ्या हातून या त्या वडीलधारी मायबाप जनतेनं कधीच त्या ठिकाणी या मायबाप जनतेने त्यांच्या हातात त्या ठिकाणी ही निवडणूक घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही त्याच पद्धतीने आशीर्वाद उद्याच्या 20 तारखेला आपण द्यावा विनंती करतो. आपण दिलेल्या आशीर्वादाला माझ्या वडिलांनी कधी 11 वर्षाच्या काळात काम करत असताना किंचित भर देखील तडा जाऊ दिला नाही. तीच भूमिका इथून पुढच्या काळात माझी कायमस्वरूपी असेल. कुणालाही सोडाची, द्वेषाची, राजकारणाला राजकारण म्हणून कधीच त्या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी वागणार नाही. इथल्या शेतकऱ्याचा पीक विमा, इथल्या शेतकऱ्याच्या पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, इथल्या भागातल्या दुष्काळाच्या बाबतीत, इथल्या भागातल्या दुधाच्या दराच्या बाबतीत कायम तुमच्या संकटात सोबत नाही तर 2 पावलं संकटाच्या काळात तुमच्या पुढे कवच कुंडल म्हणून उभं राहील. एवढंच या निमित्तानं अभिवादन त्या ठिकाणी देतो. आणि आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक मी मनापासून आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.